श्वास घ्या. टेक अ डीप ब्रीथ. थोडं क्षणभर थांबा आणि हळूहळू हळू शिस्तीत आपला श्वास सोडा. अगेन टेक अ डीप ब्रीथ and slowly relax. संपूर्ण शरीर सैल करा. कुठेही आखडूपणा ठेवू नका शरीरामध्ये. मान, गळा, हात, पाय, मांड्या सगळं थोडंसं रिलॅक्स करा. हलका आणि मोकळं करा. अगेन टेक अ डीप ब्रीथ and slowly relax. हळूहळू हळू आपलं आता शरीर थोडं थोडं सैलावर शांत आणि स्वस्थ व्हायला लागलेलं आहे. आपल्याला आता डोळे बंद केल्यानंतर आजूबाजूचे आवाज ऐकू येतात, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. घड्याळाची टिकटिक ऐकू येते ती ऐका. फॅनचा आवाज ऐकायचा प्रयत्न करा आणि हळूहळू त्याचबरोबर श्वासोश्वास चालू राहू दे आणि शरीर परत हलकं 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 थोडं थोडं सैल 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 करत अगदी रिलॅक्स पोझिशनमध्ये निवांत बसा. आता एक खूप खोलवर श्वास घ्या. अगदी मनात 10 म्हणेपर्यंत, छाती भरेपर्यंत श्वास घ्या. जेवढा वेळ थांबणं शक्य आहे तेवढा वेळ थांबा आणि श्वास सोडत असताना आपण श्वास घ्यायला जेवढा वेळ लागला त्याच्या दुप्पट वेळ लागेल अशा पद्धतीनं पण हळूहळू कॉन्स्टंटली श्वास सोडा. पण हे सगळं करत असताना आपल्या श्वासोश्वासाचा काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन करा. मी जे सांगते ते सगळ्यांना झेपेलच असं नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, नाहीतर आपला रेग्युलर श्वासोश्वास संथपणे चालू ठेवा. आणि आता हळूहळू हळू आपलं लक्ष आता आपण आपल्या श्वासोश्वासाकडे आणायचं आहे. आपल्या नाकातून श्वास, कुठल्या नाकपुडीतून श्वास आत जातो आणि कुठल्या नाकपुडीतून श्वास बाहेर येतो हे बघायचा प्रयत्न करा. कदाचित येणारा श्वास तुम्हाला थंड जाणवेल आणि जाणारा श्वास उष्ण जाणवेल. श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा. हळूहळू आपलं शरीर स्वस्थ आणि शांत होत चाललेलं आहे. मन शांत होत चाललेलं आहे. आपलं सगळं लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे आहे. श्वासावर केंद्रित करा. हळूहळू आता आपल्याला बाहेरचे आवाज जे ऐकू येतात तेही बंद झालेले आहेत. आता तुम्हाला फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू येतो आहे. त्याचप्रमाणे माझ्या आवाजाकडे पूर्ण लक्ष देऊन मी जसं सांगते तसं आपण आता सगळे मिळून करणार आहोत. अगेन टेक अ डीप ब्रीथ अँड स्लोली रिलॅक्स. आणि आता आपण आपल्या शरीरावरचा संपूर्ण ताण काढून टाकलेला आहे. शरीर सैलसर मोकळं झालेलं आहे. शरीरातील निगेटिव्हिटी, टॉक्झिन्स, नको असणारे विचार, नको असणाऱ्या भावना हे सर्व आपण आता आपल्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपण बाहेर टाकत आहोत. आणि प्रेम, माया, ममता, वात्सल्य, आनंद, पॉझिटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी आपण आपल्या श्वासाबरोबर आपल्या आतमध्ये घेत आहोत अशी कल्पना करायची आहे.
सगळे टॉक्झिन्स पूर्णपणे बाहेर फेकले गेले आहे, फेकले जात आहे. माझ्या शरीरात असणारा थोडाफार दुखावा, कुठे काही रोग असेल, थोडंफार किरकोळ त्रास, नको असणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रत्येक उच्छ्वासाबरोबर बाहेर फेकल्या जात आहेत. आणि ही जी युनिव्हर्सल एनर्जी आहे, ही जी वैश्विक शक्ती आहे, ती शक्ती मी माझ्या श्वासातून भरभरून घेत आहे. आणि त्याच्यामुळे मला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी, सुख, आनंद, शांती, हे सर्व मला समाधान त्याबरोबर मिळत आहे, अशी कल्पना करा. आता आपण संपूर्ण शरीर आणि मन याने स्वस्थ झालेलो आहोत, शांत झालेलो आहोत, एकदम शांत शांत शांत. आणि आता आपल्याला आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चाललं आहे हे आपण आता बघायचा प्रयत्न करणार आहोत. स्वतःच्या मध्ये असणाऱ्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, जी पॉझिटिव्हिटी आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे, कन्सिस्टन्सी आहे, कॉन्फिडन्स, या सर्व गोष्टी भरभराटीस आलेल्या, वाढलेल्या बघायच्या आहेत. आणि त्याचबरोबर नको असणाऱ्या गोष्टी आपण बाहेर सगळ्या फेकून दिलेल्या आहेत, आपण त्या ब्रह्मांडामध्ये विलीन करून टाकलेल्या बघायच्या आहेत. आणि आता हळूहळू आपण आपलं लक्ष आता आपल्या उजव्या पायाकडे द्यायचं आहे. आपण डोळे बंद करून आपला पाय बघू शकतो. तशा पद्धतीनं आपण आपलं स्वतःचं शरीर जेव्हा वाचतो तेव्हा आपलं शरीर आपल्याशी बोलतं. आणि म्हणून आपण नेहमी आपल्या शरीराशी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आपलं शरीर, आपलं मन काय सांगतं ते आपण नेहमी ऐकतो, पण आपलं शरीर काय सांगतं ते ऐकण्यासाठी हे मेडिटेशन केलं पाहिजे. त्यामुळे आता संपूर्ण लक्ष उजवा पाय, तळपाय, घोटा, अंगठा असं बघत 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 हळूहळू हळू आपण पिंढऱ्या आणि आपला गुडघा, गुडघ्याची मागची बाजू, पुढची बाजू, असं बघत 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 हळूहळू हळू तुम्ही वरती मांडी, थाय रिजन बघत 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 शिस्तीत शिस्तीत तुम्ही आपापल्या पद्धतीनं तुम्ही आपापल्या स्पीडनं बघत 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 हळूहळू वरती यायचं आहे. जिथं आपले पाय आपल्या धडाला जोडलेले आहेत तो जॉईंट, हाडं, मसल्स, स्नायू, हे सगळं बघायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्या आतमध्ये होत असणारी हालचाल जाणवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग हळूहळू आपण असंच आता तिकडून इकडे डावी जान, डावी मांडी, डावा गुडघा आणि डावी पोटरी, डावा पाय, पंजा, असं बघत 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 पुढच्या बाजूने तुम्ही खाली जावा हळूहळू हळू शिस्तीत. आणि मागच्या बाजूने परत आपण पायाच्या वरच्या बाजूपर्यंत कमरेपर्यंत येणार आहोत. संपूर्ण दोन्ही पायामध्ये होणाऱ्या हालचाली, संवेदना, वेदना, गार गरम स्पर्श, जे काही जाणवत असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आपले पाय आणि गुडघे एवढे स्ट्रॉंग आहेत. आजपर्यंत त्यांनी आपल्याला इतकं काम दिलेलं आहे, इतकं काम दिलेलं आहे. त्यांना मनापासून थँक्यू म्हणा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची माया करा. आणि हळूहळू परत तुम्ही आता परत आपण वरती आलेलो आहोत. आपल्या डाव्या जांघेपासून हळूहळू आपण आता पुढचा भाग बघूया. पुढचा जननेंद्रिय, आपली सगळी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, पोटाचा खालचा भाग, खारा चक्र, आणि पोटाचा वरचा भाग, डावीकडे उजवीकडे लिव्हर, स्प्लीन, असं हळूहळू हळूहळू आपला पोटाचा भाग सगळा बघत 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 आपण हळूहळू हळू शिस्तीत आपल्या बेंबीपर्यंत यायचं आहे. बघा तिथं काही जाणवतं का?
जेव्हा तुम्ही बघायचा प्रयत्न करता तेव्हा नक्की जाणवतं। आणि हे सगळं करत असताना आपलं मन कुठेतरी भरकटेल, काहीतरी विचार मनात येतील, येऊ देत। जेव्हा लक्षात येईल तेव्हा ते विचार सोडा आणि परत आपलं आता जी क्रिया चालू आहे त्याकडे लक्ष द्या। संपूर्ण लक्ष बेंबीवर, आणि बेंबीमध्ये आपल्या जी काही सगळी सप्तचक्र आहेत त्याचं सगळं जे काही एकत्रीकरण आहे ते इथं झालेलं असतं। आणि त्यामुळं जेवढी आपल्या बेंबीचा भाग स्ट्रॉंग असेल तेवढी तुमची सप्तचक्र स्ट्रॉंग असतात। त्यामुळे तिथेही लक्ष केंद्रित करा। त्याच्या भोवतीचा भाग ॲक्टिवेट झाला आहे। सर्व ऑर्गन्स सिस्टीम्स खूप सुंदर आणि छान काम करत आहेत। सगळे सिक्रिशन्स व्यवस्थित होत असल्यामुळे माझं पचन क्रिया, माझी श्वसन क्रिया, माझ्या मज्जातंतू, स्नायू, हाडं सगळीजण आपापलं काम खूप सुंदर रीतीने करत आहेत। आणि त्यामुळेच मी हेल्दी आहे, हॅपी आहे, स्ट्रॉंग अँड स्टाउट आहे असा विचार करा। असा विचार करत करत हळूहळू हळूवरती आपण आपल्या स्तनाचा भाग, छातीचा भाग, काखेमध्ये आणि वरती बघत बघत मानेच्या भागापर्यंत यायचं आहे। त्यानंतर संपूर्ण हळूहळू मानेचा भाग बघत बघत आपण आता उजव्या हातावरून वरच्या भागावरून खाली कोपरापर्यंत, नंतर हळूहळू हळू पुढे मनगट, हाताची बोटं असं बघत 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 आपण मग हाताचा तळवा, पुढील बाजू मनगटाची असं करत आपण परत कोपरा करून आपण परत हातावरून आपण परत मानेच्या दिशेने वर यायचं आहे। हळूहळू हळू प्रत्येक भाग होता। आपल्या हाताने आपण आजपर्यंत सत्कर्मच केलेलं आहे आणि इथून पुढेही मी फक्त सत्कर्मच करणार आहे। माझ्या हातून कधीही काहीही वाईट घडणार नाही, घडलेलं नाही आणि घडणारही नाही हे अगदी मनाशी संकल्प करा। आणि हळूहळू मानेपासून आपण आता आपल्या डाव्या हाताकडे येऊया। डाव्या हातावरून वरच्या दिशेने परत हळूहळू हळूहळू प्रत्येक भाग बघत 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 हाताचा कोपऱ्याचा पुढचा भाग, पुढचा हाताचा भाग बघत मनगट, तळवा, बोटं बघत बघत आपण मागच्या बाजूने परत वर जायचं आहे। आणि ही आपली हाताची बोटं आजपर्यंत त्यांनी किती काम केलेलं आहे याचा जर तुम्ही हिशोब घालायला गेलात तर तो घालणं अशक्य कोटीतलं काम आहे। आणि म्हणूनच आपण ह्या आपल्या हातांना सुद्धा खूप मोठा थँक्यू म्हटलं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचे रोज आभार मानले पाहिजेत की परमेश्वरानं मला हे इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, सुंदर मन दिलेलं आहे, सुंदर आत्मा दिलेला आहे, माझ्याकडे इतकं सगळं भरभरून जे पडलेलं आहे आपल्याकडे आतमध्ये ते बघा। आणि हळूहळू हाताच्या पुढच्या बाजूने आपण हळूहळू हळूहळू बघत आपण परत वर मानेकडे येत आहोत। आणि आता हे सगळं आपण करत असताना हळूहळू हळू आपलं शरीर अजून सैल, अजून सैल, अजून सैल, सैलावत सैलावत एकदम आता मोकळं आणि रिलॅक्स झालेलं आहे। आणि आता आपल्याला शरीरच नाही आहे अशी कुणाकुणाला भावना सुद्धा आली असेल, शरीर जाणवतच नाही आहे, अगदी हलकं हलकं मोकळं मोकळं शांत वाटते, शांत शांत शांत। आणि आपण आता हळूहळू आपण आपली हनुवटी, जीवनी, पोट, दात हा सगळा भाग बघत बघत डोळे, कपाळाचा पुढचा भाग, कान, फोरहेड, बॅकहेड असं संपूर्ण आपण डोक्याचा भाग, चेहऱ्याचा भाग बघायचा आहे। आपले दात, जीभ सगळीकडे सगळ्या अवयवांना तुम्ही सैलसर सोडा, त्यांना फुल्ली रिलॅक्स होऊन आराम करू दे। जेव्हा आपण असं रिलॅक्स होतो तेव्हा ते सुद्धा रिलॅक्स होतात सगळे स्नायू अवयव आणि मग ते जास्त दुप्पट पटीनं तुमचं काम चांगलं करतात। त्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं शिथिल करण्याची खूप गरज आहे। हळूहळू आपण आता डोक्याच्या वरच्या भागापासून पाठीमागे आपण आता मानेच्या भागापर्यंत जाणार आहोत।
मान, गळा, खांदा. आजपर्यंत आपण आपल्या खांद्यावर आपल्या संसाराचं ओझं, संपूर्ण आयुष्याचं ओझं पेललेलं आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेललेली आहे. त्यालाही तुम्ही थँक्यू म्हणा, त्याचे आभार म्हणा. शरीरातील प्रत्येक अवयवाचं तुम्ही रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी तुम्ही रोज कमीत कमी 5 जणांचे तरी तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड करा, आभार माना. आणि आता हळूहळू आपण मानेपासून पाठीचा वरचा भाग, पाठीचा मधला भाग, पाठीचा साईडचा भाग, पाठीचा खालचा भाग असं सगळं करत असताना आपण आपला जो पाठीचा कणा आहे त्या कण्याला सुद्धा वरपासून खालीपर्यंत हळूहळू हळूहळू बघत 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 अगदी खालच्या टोकापर्यंत आपल्या रूट चक्रापर्यंत हळूहळू हळूहळू शिस्तीत बघायचं आहे. आणि हा माझा पाठीचा कणा ज्याच्यामध्ये सप्तचक्रांचं सगळं केंद्र आहे तो फुल ॲक्टिवेट झालेला आहे, सशक्त आहे, खूप छान काम करत आहेत. सगळे स्नायू, सगळी हाडं, मज्जातंतू, सगळे सिक्रिशन्स. त्यामुळं त्या सगळ्यांची मी खूप 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 आभारी आहे. आणि म्हणूनच माझं हे शरीर छान काम करते, हलतंय, डुलतंय, बोलतंय, सर्व ज्ञानेंद्रिय काम करत आहेत. त्यामुळे सगळ्यांची मी मनापासून खूप आभारी आहे. मनातल्या मनात म्हणा, आय एम हॅपी, हेल्दी, स्ट्रॉंग अँड स्टाउट. आय कॅन डू व्हॉट आय वॉन्ट. मला जे हवं ते मी करतेच, तेवढी शक्ती माझ्यामध्ये आहेच. मी करू शकते आणि मी करेनच. माझी तब्येत, माझं आरोग्य खूप उत्तम आहे. माझे विचार सुंदर आहेत. मी नेहमी जे काय ऐकीन ते छानच ऐकीन, छानच बोलेन, छानच वागेन आणि माणसाला माणुसकीचा जो धर्म आहे तो पाळेन. आणि हे एवढं सगळं सुंदर विचार करण्याची बुद्धीची काय मला परमेश्वरानं दिली आहे त्या ब्रह्मदेवाचे मनापासून कोटी 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 आभार. माझं संपूर्ण शरीर आता सैल झालेलं आहे, ॲक्टिवेट झालेलं आहे. युनिव्हर्सल एनर्जी माझ्यामध्ये भरभरून आलेली आहे. आय एम चार्मिंग, आय एम एन्थुझियास्टिक. आणि आता हळूहळू तुम्ही आता आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये थर्ड आहे, तिसरा डोळा, आपण जिथे कुंकू लागतो त्या भागावर जरा आपलं मन केंद्रित करायचा प्रयत्न करा, लक्ष द्या. इथे आपला आत्मा आणि परमात्मा याचं मिलनस्थान असणारा हा भाग आहे. तो आपण रोज कुंकू लावायचं कारण हेच आहे की तो भाग आपण ॲक्टिवेट करायचा असतो. जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा तो भाग ॲक्टिवेट होतो आणि आपलं परमात्म्याशी मिलन होतं. म्हणून तुम्ही हा भाग ॲक्टिवेट करा, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि हळूहळू हळूहळू हळू संपूर्ण शरीर सैल झाल्याचं, शरीर नसल्याचं जी भावना आहे त्यातून आता हळूहळू हळू स्वतःमध्ये अलगद परत यायचा प्रयत्न करा. अगदी शांत आणि स्वस्थ वाटते, खूप छान वाटते, खूप छान वाटते. मी एकदम रिलॅक्स झाले, माझं मन आणि शरीर खूप शांत झाले, खूप शांत. आणि आता हळूहळू जेव्हा मनाला अगदी शांत वाटेल तेव्हा हळूहळू शिस्तीत परत या. अजिबात डोळे उघडायला गडबड करू नका. जेव्हा हालचाल करायची इच्छा होईल तेव्हा हळूहळू शिस्तीत दोन्ही हात उचला, एकमेकावर भरपूर रब करा, एकमेकावर चोळा आणि संपूर्ण चेहरा, गळा, मान, डोकं, पाय, संपूर्ण चेहऱ्यावर आपला हात फिरवा. ही जी मला आत्ता ऊर्जा मिळालेली आहे, एनर्जी मिळालेली आहे, ती मी माझ्या संपूर्ण शरीराला देत आहे अशी कल्पना करा. आणि थँक्यू टू रेकी, थँक्यू टू युनिवर्स,